पुण्यातील सगळ्यात मूर्ख आणि येडा क्रिएटर जर कोण असेल ना, तर तो हा माणूस आहे. मी खूप निगेटिव्ह बोलतो त्याबद्दल चूक झाली चूक झाली चूक झाली. हा चेहरा नीट बघा. अनेक लोक बोलतात हा संतोष पंडित खरंच खूप उद्धट माणूस आहे आणि तो सगळ्यांशीच उद्धटपणे बोलतो. मी सुरुवातीला म्हटलं संतोष पंडित येडा आहे. येडा काय माहितीये? तो कसलीच पर्वा न करता प्रशासनाला पुण्यातील चुकीच्या गोष्टींना वाचा फोडत आहे. कारण का येडा माणूसच असा करू शकतो. शहाण्या माणसाचं हे काम नाही. ते बोलतात ना, इतिहास घडवायला कोणीतरी येडाच लागतो. तशा प्रकारचा येडा हा संतोष पंडित माणूस आहे. आणि मी त्या माणसाला मूर्ख पण म्हटलं. मूर्ख का म्हटलं? अरे त्याच्याकडे एवढे फॉलोअर्स आहेत, तो कोणाची पण ऍड करू शकतो, स्पॉन्सरशिप घेऊ शकतो. पण तो एवढा मूर्ख माणूस आहे, तो पैशासाठी कामच करत नाहीये. तो नुसता सगळ्यात चुकीच्या गोष्टींवर बोलत आहे आणि सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना, प्रशासनाला एकटाच भिडत आहे. हा असा मूर्ख आणि येडा माणूस आहे संतोष पंडित. अहो तो माणूस माझ्याशी पण वैयक्तिक उद्धटपणे बोललाय. पण मला माहितीये पुण्याच्या प्रशासनाला जर आज ठीक करायचं असेल तर गोडबोलेंचं काम नाही. असा उद्धट माणूस जो लोकांचे प्रश्न मांडत राहील, प्रशासनाला भिडत राहील, या माणसाची गरज आहे. आणि मागच्या आठवड्यातच त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला गेला. आणि व्हिडिओमध्ये दिसतंय की अहो तो खूप शांतपणे ती सिच्युएशन हँडल करत होते. पण तरी पण एका महिला पत्रकाराने प्रसिद्धीसाठी किंवा अजून काही कारणास्तव विनयभंगाची केस केली. तर या माणसासाठी जो आपल्या स्वतःचा कधीच काही विचार करत नाहीये, तो फक्त पुणेकरांच्या मदतीला नेहमी धावून येतोय, पुणेकरांच्या होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडतोय, तो पुणेकरांच्या प्रॉब्लेम्सवर उघडपणे बोलत आहे. अशा माणसासाठी पुणेकरांनी नक्की 100% पुढे धावून आलं पाहिजे. अशा क्रिएटर्सची खरंच समाजाला गरज आहे. फालतू क्रिएटर्स मधनं बाहेर निघा आणि अशा क्रिएटर्सला मदत करा. संतोष पंडित, तुम्ही खरंच खूप चांगलं काम करत आहात. तुमच्या कामाला आमच्याकडून सलाम.